दुसरा एक मुख्यमंत्री तो आता बामण असल्यामुळे कोल्हापूरच्या लोकांना बरेच वाटणार, पण दुसरा असेल मराठा सांगतो त्यानं सत्य शोधत कोणता साईबाबा तो सत्य साईबाबा, त्या सत्य साईबाबाचं मुंबईला सरकारच्या निवासस्थानामध्ये आणून आणि त्याचे पाय धुतले होते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री असताना. काहीच नाही नाव ना तुझं माहिती असेल, अशोक चव्हाण, शंकरराव चव्हाण तिकडे जाऊन पाय धुतले होते. अशोक चव्हाणाने त्याचं पुढचं पाऊल केलं, त्याला मुंबईला बोलावला. मुद्दा मला काय सांगायचं आहे बाबा हो, महाराष्ट्रामध्ये आपल्याला खरं सांगू का, आपल्याला काम करण्याची सवय कमी, ओरडायची सवय जास्ती, आणि आपला जोर दिसला झाली एक मिनिट परिषद झाली, काय परिषद झाली, काय बोला नंदी पाटील काय म्हणला आणि कसं कसं झालं, कशी गिरवली. तुम्हाला वाटतं गिरवली, 4 दिवसांनी असं दिसतं का आमची गिरली आणि त्यांचा जोर झाला. सततपणे करत राहिलं पाहिजे, सततपणे करत राहिलं पाहिजे. जर तुम्हाला मी सांगतो यांचा जर कोणता गुण घ्यायचा असेल, दाभोळकरांचा जर कोणता गुण करायचा घ्यायचा असेल तो घेतला पाहिजे आपण सगळ्यांनी. मी सुद्धा घेतला पाहिजे, कधी कधी मला सुद्धा सहन होत नाही. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, बाबा हो दाभोळकर जेव्हा होते तेव्हा तुम्ही जितका वेळ देत होता आणि जितकं काम करत होता त्याच्यापेक्षा आता तुम्ही जास्त काम केलं पाहिजे. जे अपप्रवृत्तींच्या बरोबर प्रत्यक्ष व्यवहार केला तर ते करता येईल शक्य आहे. पण मी तुम्हाला सांगतो सगळे बिघडले असं समजू नका बरं का. काही लोक म्हणते मात्र कसं काय होणार, मग आता कालपासून सांगायला लागेल त्या लोकांना ते नरेंद्र मोदी येणार. म्हणजे तुला कोणी सांगितलं त्याचा नाही जोर म्हणजे तुला कोणता दिसला नाही नाही ते टीव्हीवर असं म्हणला होता, ते वर्तमानपत्रात शब्द म्हणला होता. हे टीव्ही वाले आपले मित्र माझ्यापेक्षा जास्त सांगतील. हे बघा अख्ख्या त्या टीव्ही चॅनल वाल्यांच्या मध्ये आपला मित्र म्हणून नव्हे की आमच्या व्यासपीठावर आला म्हणून नाही, परंतु गेली नोकरी ते गेली म्हणून मी त्याला चाहता सांगितलं बाबा एवढं जाऊ नकोस, तुम्ही नोकरी द्यायचो काय म्हणतो, गेली तरी गेली, मला काय करायचं. तुम्ही तरी आपलं मत सांगायला किंवा प्रसार माध्यमामध्ये आहे असे बरेच आहेत. त्यांनी सुद्धा निखिल वाघे इतके नाही करता आलं तर जरा थोडं काहीतरी करायचं शिकाय, त्याच्यापासून थोडं काहीतरी. मला शेवटी एकच सांगायचं आहे, महाराष्ट्रातली जनता, देशातली जनता ही तुम्हाला मी सांगतो हिनं आता प्रेम शहाणपणा दाखवलेला आहे. महात्मा गांधींचा खून करणाऱ्या प्रवृत्ती, दाभोळकरांचा खून करणाऱ्या प्रवृत्ती यांनाही महाराष्ट्रातली जनता, देशातली जनता. अरे त्या गुजरात मध्ये तो वेगळा विषय पण तुम्हाला सांगतो, सरकारी पोलीस अधिकाऱ्यांच्या संरक्षणात मुसलमानांचे मुद्दे वाढले, मुसलमान स्त्रियांच्यावर बलात्कार करण्यात आल्या, पोलिसांच्या देखरेखीखाली या प्रवृत्तींच्या बरोबर मुकाबला करायचा आहे. काम अवघड आहे, अशक्य नाही. अरे इंग्रजांना घालवायचं काम करणाऱ्यांच्यामध्ये आम्ही होतो. महात्मा गांधी अर्धे कपडे नेसून फिरायचा, अंगावर कपडे नसायचे, आणि त्याची चेष्टा महाराष्ट्राच्या देशातल्या लोकांनी केलेली आणि वाचलेली पाहिलेली आहे. अजून ते काय सांगते, हा नंगा फकीर ह्या इंग्रजांचं राज्य घड्याळ घालवणार असं त्याला म्हणत होते. 150 वर्ष लढली या देशातली जनता, 150 वर्ष लढली या देशातली जनता, आणि त्यांना मी घालवलं. त्यांना घालवायच्या पेक्षा आता जे आहे त्यांना घालवणं जरा अवघड आहे. पण आपल्यालाच दिसतंय हो, नाक आपल्यासारखं, तोंड आपल्यासारखं, रंग आपल्यासारखा, नाव आपल्यासारखं. लांबणं जर गेलं तर ते आपलं कुठलं तरी पाहुणं बी सापडतंय. त्याला घालवायचं म्हणजे अवघड काम आहे का नाही. इंग्लंड मधला पुढे आमचा पाहुणा नव्हता हो, त्यामुळे त्याचं काम सोपं होतं.
पण तरी सुद्धा करायला पाहिजे. विवेकाला पर्याय नाही, विचाराला पर्याय नाही. तुम्हाला माहितीये काही लोक मला काय सांगतात, मी युनियन चालवतो की नाही, तर काही आमचे कामगार मला काय सांगतात, कॉम्रेड ते कार्ल मार्क्स आणा, त्याचं पुस्तक वाचा, ते नानासाहेब डोळे कोण, ते आणखी तो कोण दाभोळकर कोण, आम्ही त्याचं पुस्तक वाचा आणि ते समजून घ्या. लय अवघड काम, वाचायला घेतलं तर झोप येते. म्हणजे काय सांगतो, काय करा, मला दांडकं द्या आणि कुणाला बघायचं तेवढं कोल्हापुरामध्ये दांडके बाजूला जास्त आहे. दांडकं पाहिजे या मताचं मी आहे, दाभोळकर नव्हते. पण नुसत्या दांडक्याला प्रश्न सुटणार नाही. दांडका असेल आणि डोक्यावर जर विचार नसेल ना, तर तुम्हाला मी सांगतो आपण एकमेकाचे मुद्दे पडण्याची शक्यता जास्त आहे. तो अधुरा काम कोण करेगा.